आज पैसे देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैसे वाटप करणारच। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणारच। 25 जिल्ह्यामध्ये ऑलरेडी पैसे जमा झालेले आहेत। नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आज 8 जुलैला पैसे जमा होणार आहेत। नमस्कार, आज तारीख आहे 8 जुलै। जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। जून महिन्याचा हप्ता 8 जुलैचा मेसेज आलेला आहे। 8 जुलैचा तुम्ही हा मेसेज पाहू शकता, स्क्रीनशॉट पाहू शकता। मोबाईल वरती पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी ऑफिशियली मेसेज आलेला आहे। जून महिन्याचा ऑफिशियली हप्ता आता जमा झालेला आहे। आता बघा, 12वा हप्ता सर्व महिलांना आजच मिळणार आहे। ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना आज सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर आजचा तुम्ही हा मेसेज पाहू शकता। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर 8/7/2025। तुम्ही तारीख पाहू शकता, आजची तारीख आहे 8 तारीख, ठीक आहे, 8 जुलै 2025। आज असा मेसेज तुम्हाला सुद्धा पडणार आहे। आज अशा प्रकारे पैसे सर्व लाडक्या ताईंच्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे। जून महिन्याच्या हप्त्या सोबत जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला आता जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता जुलै महिन्याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे। ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा महिलांना जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार त्या संदर्भात खुशखबर आलेली आहे। आता सध्या जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत, जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बहिणींना, लाडक्या ताईंना पैसे मिळालेले सुद्धा आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत, संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे। त्या संदर्भात आता आपण डिटेलमध्ये अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर, ही खुशखबर आहे आपल्याच आवडत्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर बघा, महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी, सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबरसाठी खुशखबर। आपल्या चॅनलतर्फे आता करण्यात येत आहे पैठणी साडीचा गिव्ह अवे। 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत, वाटप करण्यात येणार आहेत। त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 200K सबस्क्रायबरची फॅमिली, युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, टप्पा पूर्ण होईल, त्याच दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। लकी विनरला मिळणार आहे पैठणी साडी। या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल त्याच दिवशी 100% अतिशय चांगल्या क्वालिटीची, दर्जेदार अशा क्वालिटीची पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेस वरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। जास्तीत जास्त 2 विनर ही साडी जिंकणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या। 2 विनरला, 2 लकी विनरला 2 साड्या मिळणार आहेत। सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आता जून महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे। जून महिन्याचा 12वा हप्त्याचे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे, SMS पडण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या घरातील अनेक महिलांना, तुमच्या गावातील अनेक महिलांना, तुमच्या पाहुण्या रावळ्यातील, तुमच्या ओळखीतील, तुमच्या मित्रमैत्रिणींना पैसे आले असतील, जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट मध्ये टाईप करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये टाईप करा आणि यस आम्हाला पैसे मिळाले आहेत। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कमेंट मध्ये नो टाईप करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा। उदाहरणार्थ, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नाशिक असेल तर कमेंट मध्ये टाईप करायचं आहे नाशिक, आणि जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल, पैसे मिळाले असतील तर यस नाशिक असं टाईप करायचं आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर नो नाशिक असं टाईप करायचं, म्हणजे आम्हाला नाशिक जिल्ह्यातून आम्ही हा व्हिडिओ बघतो आहे, नाशिक जिल्ह्यामधून आम्ही लाडकी बहिणींचा हप्ता भरला आहे, नाशिक जिल्ह्यातून आम्ही लाडकी बहिणींसाठी फॉर्म भरला आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत हप्ता आला नाही, हे आम्हाला समजेल कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही। यस नो टाईप करा आणि जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून आम्हाला डिटेलमध्ये समजेल की कोणत्या जिल्ह्यातील महिलेला पैसे मिळाले आहेत, कोणत्या बहिणीला, कोणत्या जिल्ह्यातील जास्त महिला या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना अजूनपर्यंत लाभ जमा झालेला नाही, या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट येईल व त्यावरती ऍक्शन घेऊन लवकरात लवकर ताबडतोब हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, जबरदस्त अपडेट, ओरिजिनल अपडेट। तर बघा, लक्षामध्ये घ्या, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे। तर बघा, 12व्या हप्त्याचे पैसे 5 तारखेला जमा होण्यास सुरुवात झाली, 5 तारखेला पैसे पडण्यास सुरुवात झाली।
5 जुलैला सकाळपासूनच पैसे मिळण्यास सुरुवात झाली. भरपूर महिलांना 5 तारखेला पैसे मिळाले. त्यानंतर काही ठराविक मोजक्याच महिलांना 6 तारखेला मिळाले. त्यानंतर काल पैशांचा पाऊस पडला. 7 तारखेला सोमवार होता. भरपूर महिलांना दुपारनंतर पैसे पडण्यास सुरुवात झाली. अनेक तुमच्यापैकी बऱ्याचशा महिलांना काल परवा 2 दिवसामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. आता पैसे जमा झालेले जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का तर आपण चेक करूया. तुम्हाला जुलैचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे गुड न्यूज आलेली आहे. तर बघा या ठिकाणी कमेंट आलेली आहे. नागपूरला आले 1500. नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. या ताईंनी कमेंट करून अपडेट दिलेले आहे. हो रायगडमध्ये पैसे आले. बघा या ताईंनी सांगितलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये या ताईंनी अर्ज भरलेला होता लाडकी बहीण योजनेसाठी. या ताईंना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा पुढची अपडेट बघा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा झालेले आहेत. याबद्दल या ताईंनी अपडेट दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, कमेंट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढची कमेंट आहे हो आले नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काल 1500 रुपये जमा झालेले आहेत. जुलैचा आला नाही, फक्त एकच हप्ता आला. म्हणजे या ताईंचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त जून महिन्याचे पैसे मिळाले. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता सध्या जून महिन्याचेच पैसे वरून पाठवले आहेत. जुलै महिन्याचे पैसे अजूनपर्यंत पाठवलेच नाहीत. त्यामुळे तुम्हाला जुलैचा हप्ता येण्याचा काही संबंधच नाही किंवा सेन्सच नाहीये, कारण की जुलैचा हप्ता अजूनपर्यंत ट्रान्सफर केलाच नाही. निधी महिला व बाल विकास विभागाकडे गेलाच नाहीये. त्यामुळे तुम्हाला पैसे कसे येतील. त्यामुळे आता सध्या फक्त तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे तर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आता फक्त जून महिन्याचेच पैसे पाठवले आहेत. आता जुलैचे पैसे कधी पाठवणार हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या संदर्भात आपल्याकडे तारीख, वेळ, अपडेट सर्व गोष्टी आलेल्या आहेत. तर बघा रायगड में आहे 1500. बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा झालेले आहेत. या ताईंनी त्याबद्दल अपडेट दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हो आले पैसे. यांनी जिल्ह्याचं नाव नाही टाकलं, फक्त सांगितलं की दादा आम्हाला पैसे मिळाले आहेत. या ताईंना सुद्धा पैसे मिळाले आहेत. अशा भरपूर जिल्ह्यातील महिला आहेत ज्यांनी जिल्ह्याचं नाव नाही टाकलं परंतु त्यांना पैसे जमा झालेले आहेत. आता ज्यांना ज्यांना पैसे जमा झालेले आहेत त्या सर्व महिलांना एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि पैसे मिळाले असतील तर येस टाका. जर पैसे नसतील मिळाले तर नो टाईप करा. ठीक आहे. जिल्ह्याचं नाव सोबत टाका जेणेकरून आम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. त्यानंतर बघा या ताईंनी कमेंट करून सांगितलेलं आहे की दादा रायगड जिल्ह्यामध्ये आले आत्ताच 1500 रुपये. बघा या ताईंना नुकतेच 1500 रुपये आत्ता जमा झालेले आहेत थोड्या वेळापूर्वी. तुम्हाला सुद्धा आता पैसे जमा होणार आहेत. तर बघा फर्स्ट जे वाटप होतं, पहिला जो टप्पा आणि दुसरा टप्पा यावेळेस 2 टप्प्यात पैसे वाटप होत आहेत. बघा पहिला टप्पा होता 5 तारखेचा. 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत म्हणजे 5 जुलै 2025 ते 7/7/2025, 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, ज्या महिलांना पैसे मिळाले नाही, अशा अनेक ताईंनी कमेंट केल्या होत्या की दादा आम्हाला आता कधी पैसे मिळणार. आम्हाला धड शनिवारी सुद्धा पैसे नाही आले, रविवारी सुद्धा नाही आले आणि सोमवार गेला तरी सुद्धा आम्हाला पैसे जमा झालेले नाहीत. मग आम्हाला कधी पैसे मिळणार असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याकडे आहे. तर बघा 2 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला जरी पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसले तर हा जो आता दुसरा टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आहे 8/7/2025 ते 10/7/2025 म्हणजे 8 जुलै ते 10 जुलै हा असणार आहे दुसरा टप्पा. आज सकाळपासूनच दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे आणि राहिलेल्या सर्व 100% महिलांना याच टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत. एकही पात्र महिला म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे, लाडकी बहीण योजनेच्या निकष, अटी, शर्ती सगळ्या गोष्टीत बसत आहे जी महिला, त्या महिलेला 100% लाभ मिळणार आहे. 100% अशा महिलांना पैसे मिळणारच आहेत. हे लक्षामध्ये घ्या. 100% हे वाटप आजपासून सुरू होत आहे. 100% सर्व बहिणींना आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या. 100%. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला टायमिंग सांगतो. भरपूर महिलांनी प्रश्न विचारला की दादा आज पैसे जमा होणार आहेत तर टायमिंग सांगा की आम्हाला कधी पैसे जमा होऊ शकतात, कोणत्या वेळेत पैसे जमा होऊ शकतात. आता तुम्हाला जिल्ह्यानुसार टायमिंग सांगतो. ठीक आहे. तर बघा टाइम या ठिकाणी फिक्स करण्यात आलेला आहे. टाइम काय फिक्स करण्यात आलेला आहे, सकाळी 9 ते 12. सकाळी 9 ते 12 या कालावधीमध्ये बऱ्याचशा महिलांना पैसे जमा होणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या. सकाळी 9 ते 12. ठीक आहे. अनेक जिल्ह्यातील अनेक महिलांना या कालावधीत पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सेकंड टाइम आहे बघा, 4 टाइम असणार आहे दिवसातून. दुसरा टाइम असणार आहे दुपारी. तर दुपारी 1 ते 4 या कालावधीत भरपूर महिलांना पैसे येणार आहेत. काही महिलांना 1 वाजता येतील, 1:30 वाजता, 2 वाजता, 2:30, 3, 3:30, 4 वाजेपर्यंत दुपारच्या वेळेमध्ये कधी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होतील. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येतील आणि पैसे नुसते येणार नाही तर पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे SMS येणार आहे. अशा प्रकारे
मेसेज सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा. त्यामुळे सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे. टायमिंग फिक्स आहे. आता ज्या बहिणींना सकाळी पैसे नाही येणार, संध्याकाळी सुद्धा पैसे नाही आले अशा महिलांना, सकाळी दुपारी पैसे नाही आले अशा महिलांना संध्याकाळी 5 वाजता ते 8 वाजेपर्यंत, म्हणजे काही 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता या 4 तासाच्या कालावधीमध्ये या ताईंना, या लाडक्या बहिणींना लाभ वितरित होणारच आहे. हे लक्षामध्ये घ्या. काही महिलांना सकाळी पैसे नाही आले, दुपारी नाही आले, संध्याकाळी सुद्धा नाही येतील, तर या महिलांना कधी पैसे येणार यांचा सुद्धा टायमिंग फिक्स आहे. तर बघा, रात्री उशिरापर्यंत सुद्धा काही महिलांना पैसे मिळाले आहेत. आता बघा, वाटप सुरू झालं आहे 5 तारखेला. ठीक आहे, 5 तारखेला आणि 7 तारखेला बघा, काही महिलांना रात्री उशिरापर्यंत सुद्धा पैसे आलेले आहेत. 9 ते 11 या कालावधीमध्ये, 11 11:30 पर्यंत काही महिलांना उशिरा सुद्धा पैसे जमा झाले आहेत, परंतु पैसे जमा झालेले आहेत. ज्यांना ज्यांना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, अशा प्रकारे मेसेज मोबाईलवरती आलेला आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता ज्यांना हप्ता जमा झालेला नाही त्यांना आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार, जूनचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, जबरदस्त अपडेट, खुशखबर खुशखबर खुशखबर. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिट वर अकाउंट नंबर, अशा प्रकारे मेसेज तुम्हाला येत आहे. हा 7 तारखेचा मेसेज आहे. काही महिलांना 7 तारखेला जमा झाले, काही महिलांना 5 तारखेला, काही महिलांना 6, काही महिलांना आज, उद्या 8, 9 तारखेला सुद्धा पैसे जमा होणार आहेत. सर्वांना टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. आता बघा, वारकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. विठ्ठल रुक्माई वारकरी योजनेतून मिळणार थेट 4 लाखांची मदत. आता यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आता कशी मदत मिळणार, कोण कोण यासाठी पात्र होऊ शकतं, आता त्याविषयी संपूर्ण आपण अपडेट पाहूया. लेटेस्ट आपण जबरदस्त अपडेट पाहूया. तर बघा, या योजनेअंतर्गत 16 जून ते 10 जुलै, ठीक आहे बघा, 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विमा कवच दिलं जात आहे. यामध्ये मृत्यू, अपघात, अपंगत्व किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या परिस्थितीत सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. हे लक्षामध्ये घ्या व या कालावधीमध्येच तुम्हाला हा लाभ मिळू शकतो. ठीक आहे, आता 12वा हप्ता वाटप सुरू आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये 12वा हप्ता आज जमा होईल. आता जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भात खुशखबर आहे, अपडेट आलेले आहे. जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार, तारीख झाली फायनल, या तारखेला पैसे खात्यात येणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मिळणार ₹1500 जुलै महिन्याचे. आता हे पैसे कधी मिळणार, आतापर्यंत तुम्हाला टोटल आजचा 12वा हप्ता वाटप होतोय. हा हप्ता धरून टोटल 12 हप्ते जमा झाले, म्हणजे एकूण ₹18,000 लाडक्या बहिणीला आतापर्यंत 1 वर्षाचे जमा झालेले आहेत. आता 13व्या हप्त्याचे ₹1500 कधी मिळणार, तारीख कोणती, वेळ कोणती, संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट. आता महिलांना 13वा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात माहिती आलेली आहे. तर बघा, 13व्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार. आता बऱ्याचशा महिलांनी कमेंट करून विचारलं की लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आता आम्हाला 1 वर्षभर ₹1500 लाभ मिळाला, मग आता हा लाभ वाढणार आहे का 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. तर या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे नो. नो मीन्स नाही, कारण की या संदर्भात कोणतीही ऑफिशियल अधिकृत घोषणा नाहीये. तुम्हाला 1 वर्ष जरी पूर्ण झालं असलं तरी सध्या पण तुम्हाला या दुसऱ्या वर्षी सुद्धा 1500चा लाभ मिळत आहे. बघा, महिलांना राज्य सरकारकडून दरमहा ₹1500 आर्थिक मदत करत आहे सरकार. आतापर्यंत महिलांना 12 हप्त्याचे वाटप पूर्ण झाले असून आता 13वा हप्ता बहिणींना मिळणार आहे. 13व्या हप्त्याचे पैसे महिलांना जमा होणार आहेत. आता कधीपर्यंत होऊ शकतो 13वा हप्ता जमा, या संदर्भात आपल्याकडे माहिती आलेली आहे. ठीक आहे, आता 13वा हप्ता महिलांना कधी मिळेल, कधीपर्यंत पैसे जमा होतील, संपूर्ण अपडेट आपण पाहूया. तर बघा, जुलै महिन्याचा 13वा हप्ता सरकारकडून 24 जुलै 2025 पासून किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात, बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे त्यामुळे त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट आल्यानंतरच तारीख फायनल होणार आहे. आता बघा, जून महिन्याचा हप्ता 5 तारखेपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काल 7 तारखेला सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत. काल पैसे मिळाले सकाळपासूनच. काही महिलांना बघा सकाळी 9 वाजता पैसे आले, 10 वाजता आले, काही महिलांना 11, 11:15, 11:30, 12 वाजता सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. सकाळच्या कालावधीमध्ये या टायमिंग पिरियडमध्ये महिलांना पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर भरपूर महिलांनी सकाळपासूनच वाट पाहत होत्या, परंतु त्यांना सकाळच्या कालावधीत काही पैसे आले नाही.
परंतु त्यांची वाट पाहण्याची प्रतीक्षा ही दुपारी संपली आणि या महिलांना दुपारी पैसे जमा झाले. दुपारी पैसे जमा झाल्यावर असा मेसेज आला. काही महिलांना 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता, 3, 3:15, 4 या कालावधीत पैसे जमा झाले आणि त्यांची फायनली प्रतीक्षा संपली. आणि अशा सुद्धा महिला होत्या ज्यांनी सकाळपासून वाट पाहिली जून महिन्याच्या हप्त्याची आणि त्यांना सकाळी सुद्धा पैसे नाही आले, दुपारी सुद्धा नाही आले, परंतु त्यांची प्रतीक्षा ही संध्याकाळी थांबली. अखेर प्रतीक्षा संपली व त्यांना लाभ जमा झाला, पैसे जमा झाले. काही महिलांना 5 वाजता, 5:15, 5:30, 6, पावणे 6, 6:30, 7, 7:30, 8 या टायमिंगमध्ये पैसे जमा झाले. भरपूर महिलांना अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांना हा लाभ वितरित झाला. पैसे त्यानंतर टप्प्याटप्प्याने जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा आता सकाळपासूनच भरपूर महिला वाट पाहत होत्या. त्यांना सकाळी सुद्धा पैसे नाही आले, दुपारी सुद्धा नाही आले आणि संध्याकाळी रात्री सुद्धा नाही आले. अशा सुद्धा भरपूर महिला होत्या. काही महिलांना लेट पैसे मिळाले. रात्री 9 ते 12 या कालावधीत पैसे उशिरा जमा झाले होते. ठीक आहे. तसेच आज सुद्धा वाटप चालणार आहे कारण की जून महिन्याचा वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि ही प्रक्रिया 2-3 दिवस झालं सुरू झालेली आहे आणि आज उद्या सुद्धा हा लाभ वितरित होत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे असं माहिती सरकारने सांगितलेलं आहे. बघा ही योजना वर्ष 2024 मध्ये सुरू झाली आणि वर्ष 2029 पर्यंत म्हणजे 5 वर्ष ही योजना महायुती सरकार चालवणार आहे असा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे दर महिन्याला मिळतच राहणार आहेत हे स्पष्ट महायुती सरकारने सांगितलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे आलेले आहेत. पैसे आल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज सुद्धा मोबाईलवरती पडत आहे 1500 रुपये यांचा जमा झाल्याचा. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट, पुढची अपडेट, लेटेस्ट अपडेट. तर बघा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता जमा झालेला आहे. 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत. लगेच यादीमध्ये नाव पहा. तुम्हाला सुद्धा 1500 रुपये जमा झालेले असतील. अखेर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अखेर सर्व महिलांना लाभ मिळत आहे. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्ता मिळणार आहे की 1750? लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला आहे का? या प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे नो. तुमचा हप्ता वाढलेला नाही. तुम्हाला आता सध्या 1500 रुपये दरमहा मिळत आहेत. मग 250 रुपये कोणत्या योजनेचे वाढले आहेत? तर बघा जशी आपल्या महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तशी मध्य प्रदेश सरकारची लाडली बहीण योजना आहे आणि या लाडली बहीण योजनेचे 250 रुपये वाढले आहेत ना की महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा आहे तेवढाच लाभ मिळणार आहे 1500 रुपयाचा. ठीक आहे. आता बघा नवीन अर्ज कधी सुरू होणार? भरपूर महिलांनी हा प्रश्न विचारला होता की दादा आमच्या मुलीचं नुकतंच 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे आणि तिला सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे. तर आता नवीन अर्ज कधी सुरू होणार? तर या संदर्भात अपडेट दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा 2024 मध्ये या योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. कारण की लास्ट जी डेट होती लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ती होती 15 ऑक्टोबर. तोपर्यंतच शेवटची तारीख होती पैसे वाटप करण्यासाठी. त्यामुळे बघा अनेक पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. अशा महिलांसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार हा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्या मते नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या तरी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय घेतल्यानंतरच अधिकृत वेबसाईटवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नमस्कार. आजची अपडेट अशी आहे की आजच होणार आहे 12वा हप्ता वाटप. मुहूर्त ठरला, तारीख ठरली. पाठीमागचे 2 दिवस झाले हे वाटप सुरू झालेलं आहे. आज सुद्धा वाटप चालणार आहे. आज सर्व महिलांना हा लाभ वितरित होणार आहे. तसेच बघा सरकारच्या माध्यमातून होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. ज्या महिला अंत्योदय शिधापत्रिका धारक गरीब घटकातील गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणानिमित्त मोफत साडी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली होती. तुम्ही या फ्री साडी योजनेचा लाभ घेतला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की टाका. अखेर आता सर्व बहिणींची सर्व महिलांची प्रतीक्षा संपली. 12वा हप्ता वितरण सुरू झालेला आहे. आज सुद्धा दिवसभर हे वाटप चालणार आहे. आता बघा ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही, जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना एप्रिल मेचा हप्ता मिळाला नाही त्यांना या आता आज उद्या जून महिन्याच्या हप्त्यासोबत दोन्ही हप्त्याचे थकीत हप्ते मिळणार. म्हणजे ज्यांचा मे महिन्याचा हप्ता थकीत आहे अशा महिलांना 3000 रुपये, तर ज्यांचा एप्रिल मेचा हप्ता थकीत आहे अशा महिलांना जून महिन्याच्या हप्त्यासोबत 4500 रुपये टोटल आता जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर,
लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार, महिलांना 5 वर्ष मिळणार पैसे. तर बघा वर्ष 2025, वर्ष 2026, 27, 28, 29 पर्यंत म्हणजे जोपर्यंत माहिती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला सलग 5 वर्ष हा लाभ मिळणारा म्हणजे मिळणारच आहे. 5 वर्ष पैशांचा पाऊस होणार आहे. महायुती सरकार तुम्हाला लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालवणार आहे. तर बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे. पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या निधीचा पैशाचा बंदोबस्त सरकारने करून ठेवला आहे, त्याची तरतूद केली आहे. त्यामुळे महिलांसाठी ही योजना आम्ही 5 वर्ष चालवणार आहोत. 5 वर्ष या योजनेला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे महिलांना 5 वर्ष पैसे पडणारच आहेत. आता सध्या बघा आज सकाळी पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. SMS पडायला सुरुवात झालेली आहे. कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होत आहेत, तर कोणाच्या खात्यात 4,500, तर कोणाच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील, पैसे आले आहेत, पैसे चेक करा. तर बघा SMS पडायला सुरुवात झालेली आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. काही महिलांना 1,500चा मेसेज येतोय, काही महिलांना 3,000चा मेसेज येतोय, तर काही महिलांना 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी 4 नियम फॉलो करायचे आहेत. पहिला नियम आहे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. तुम्ही 21 ते 65 वयाच्या अटीमध्ये बसला पाहिजे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा नियम आहे, सर्वात इम्पॉर्टंट नियम, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. तसेच तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसले पाहिजे. तरच तुम्हाला आता जून महिन्याचा 12वा, 13वा, जुलै महिन्याचा हप्ता तरच तुम्हाला मिळणार आहे. या 4 चुका जर तुम्ही केल्या नाही तरच. आता बघा जून महिन्याचा हप्ता वाटपास सुरुवात झाली. SMS पडायला सुरुवात झाली. भरपूर महिलांना पैसे सुद्धा मिळाले. परंतु अशा सुद्धा अनेक बहिणी आहेत ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पडलेला नाही. जून महिन्याचा 1 रुपया मिळाला नाही. 1,500 रुपयापैकी 1 रुपया अजून या महिलांना जमा झालेला नाही. तर या महिलांना कधी पैसे जमा होणार? बघा पैसे जमा व्हायला 5 तारखेला पैसे आले, 6 जुलैला पैसे आले, काल 7 तारखेला सोमवारी पैसे आले, आज 8 तारखेला सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली. परंतु आम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाहीत. उद्या 9 तारखेला सुद्धा पैसे येतील, परंतु आम्हाला सुद्धा अजून पैसे आले नाहीत, असा प्रश्न अनेक जिल्ह्यातील अनेक बहिणींनी केला आहे. तर तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कधी पैसे येणार आता तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट सांगतो. तर बघा काल 7 तारीख होती. बघा या ठिकाणी बघा काल 7 तारीख होती, वार होता सोमवार. भरपूर बहिणींना लाभ जमा झाला. आज तारीख आहे 8 जुलै. आज सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला आज सुद्धा पैसे नाही आले तर तुम्ही काळजी करू नका. उद्या तारीख आहे 9 जुलै. उद्या बुधवार आहे. उद्या आणि परवा आहे 10 जुलै. गुरुवारपर्यंत बघा बुधवारी आहे बेंदूर सण. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा. बेंदूर सणापर्यंत म्हणजे 9 जुलै ते 10 जुलै गुरुवारपर्यंत जास्तीत जास्त या कालावधीमध्ये 100% सर्व महिलांना लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 100% जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच दिला जाणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की मराठी अनिकेत हा महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट मिळेल.